प्लीज ना आदित्य, तू नको ना आता मूड बिघडवूस. हे बघ, तुझ्या परीने तू सगळे प्रयत्न केलेस. नाही ना मेघना, मदतीच्या आश्वासनापलीकडे काहीच नाही केलं मी. अरे पण त्याचा फोन लागला नाही. बरं, चित्राला जेव्हा जेव्हा फोन आला तेव्हा तू इथे नव्हतास. त्याला तू काय करणार? बरं, त्या मनोजनेही स्वतःहून फोन नाहीच केला तुला. मग तू काय इतकं ओढवून घेतो स्वतःवर? मेघना, दुसऱ्याने काय केलं याच्यापेक्षा मी तरी सगळं पूर्ण केलंय का? मी ना सरळ उठून त्या मनोजच्या गावी जायला पाहिजे होतं, कसंही करून. अरे आदित्य, बरं एक आयडिया आहे. हे बघ, तसंही उद्या चित्रा गावाला जाणारच आहे. तर मग ती गेल्यावर तू नानामाईंना सांग ना चित्राचा इशू. आणि आपण सतीश दादांना सांगूया, त्यांच्या दादांशी आणि चित्राच्या अण्णांशी बोलायला. काहीतरी मार्ग निघेल. निदान घरातल्यांपासून लपवल्याचं दडपण तरी जाईल. वत्से, मला घरच्यांबरोबर शेअर करायच्या अगोदर त्या मुलाशी बोलायचं होतं यार. म्हणजे त्याची पारख असं नाही, पण कळतंय ना, तो जर योग्य नसेल तर कशाला उगाच चित्राचा हसा सगळ्यांसमोर. तेही बरोबरच आहे म्हणा. हे पण नानामाईंना सांगून तू त्या मुलाला भेटायला जाऊच शकतोस ना. अरे पटेल त्यांना. हो, म्हणजे तसं करूच शकतो. बघूया, चित्रा गेल्यावर बोलून बघतो नानामाईंशी. गुड गुड बॉय. परत हस बघू. थोडं पुरे. काय रे तू इतूस स्माइल. अरे हस ना, हस ना, हस ना आदित्य. बरं चला, ओवाळणीची तयारी करायची आहे. आणि हे अंगठीसारखं काही लपवा पिपवायचं नाहीये ना अर्चुताईंसाठी? तिच्यासाठी सगळं आमने सामने. लपवा छपी सगळी तुझ्यासाठी. अच्छा. निमातांची आठवण येते. पाठोपाठची भावंड ना आम्ही. 2 वर्षांनी फक्त मोठी होती माझ्यापेक्षा निमाताई. पण भावा-बहिणीचं नातं असताना खूप खूप अजब असतं का. या मोठ्या बहिणी आपल्या धाकट्या भावांशी कधी कधी एकदम अशा आईसारख्या वागायला लागतात. अगदी 2 वर्षाचं अंतर असलं तरी. पूर्वी ना सिनेमात वगैरे अशा गेलेल्या माणसांशी बोलणारी माणसं पाहिली ना फोटो बिटोशी, ते मला जाम खोटं वाटायचं. पण पुढे निमाताई गेल्यावर मी नकळत निमाताईच्या फोटोशी कधी बोलायला लागलो माझं मलाच कळलं नाही. जाणारा जातो हो, पण आपल्या मनात आठवणी ठेवून जातो. काय करणार आपण तरी दुसरं. आपल्या हातात काही नसतं. आज भाऊबीज ना, म्हणून आठवलं सगळं. एरवी काय असतेच की निमाताई माझ्या मनात बोलत नाही इतकंच. माई आम्ही आलो. कसा आहे गणेश दादा? छान आहे. तुम्हाला विचारलंय त्यांनी. आणि राजीव लोचन भेटला की नाही? त्याला कुठे वेळ असतो, पण आठवणीने फोन केला होता, त्यावरच समाधान आहे मला. बरं, मी आपल्याकडे भाऊबीजेची तयारी करू का? हो हो, ताबडतोब. अगं खरं तर तुझ्यासाठी थांबले होते मी. तू सुरुवात कर, आम्ही आलोच तयारी करून बाहेर. आले. हो, चला बघू आता. त्या मूड मधनं बाहेर या बघू आधी. तुम्हीच म्हणालात ना निमाताई तुमच्या मनात अखंड असतात म्हणून. मग चला, मुलांच्या आनंदात आपण सामील होऊया, म्हणजे सगळं काही विसरायला होईल. चला चला, तयारी करूया. काय झालं का पॅकिंग? करते. बरं, ही डायरी अण्णा काकांसाठी 2015ची आहे. 2015ची डायरी आत्ताच? आत्ताच म्हणजे? अगं डिसेंबर आला, वर्ष संपत आलं. अय्या हो, कळलंच नाही. आणि इथले दिवसही किती पटापट संपले ना सतीश दादा. म्हणजे तुला इथे राहायचंय का?
थांब, आत्ता मी अण्णा काकांना फोन करतो. नाही नको, ते नाहीच म्हणतील. पण तू मला एक डायरी देशील? या वर्षीची असेल तरी चालेल. या वर्षीची चालेल? अगं वर्ष संपत आलं. अरे मी डायरी लिहिते ना, पण वर्ष संपायच्या आतच माझी डायरी संपली. म्हणजे तू निबंध लिहितेस की काय डायरी मध्ये? हा, नाही रे, निबंध नाही, मग? पण कविता लिहिते. अरे वा, छान आहे. देतो तुला डायरी, नक्की देतो. सतीश, सतीश ऐक ना, काय ग, काय झालं? एक प्रॉब्लेम झालाय. अरे आपण ऍक्च्युली चित्राला सोडायला उद्या जाणार होतो, पण आता उद्याच्या ऐवजी ना 2-4 दिवसांनी जावं लागेल. का? अगं आपलं उद्याचं ठरलंय ना सगळं. अरे हो, पण ऐकून तर घे काय झालंय ते. अरे तुला ती श्रुती माहितीये का? श्रुती? हा, ती चौगुले. अरे तर तिने ना एक एक्झिबिशन भरवलंय. म्हणजे बचत गटाच्या महिला आहेत ना, त्यांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांचं. तर त्याची सगळी मॅनेजमेंट बघायची आहे मला, म्हणून ती मला बोलवते. अगं मग ठीक आहे, तू तिकडे जा, मी जातो ना चित्राला सोडायला, त्यात काय? नाही नाही नाही, अजिबात नाही. मला सुद्धा यायचंय ना तुमच्या बरोबर. आणि एक्झिबिशन पुण्यात आहे सतीश, त्यामुळे मला 3 दिवस पुण्यात राहावं लागणार. आणि मी इथे नाही म्हटल्यावर चित्रा बघेल की इकडचं सगळं. काय ग चित्रा, मी बघते इथलं सगळं, सगळं करेन मी. वहिनी तुझा बिनधास्त. करेक्ट आहे. म्हणजे तुम्हा दोघींसमोर मी एकटा काहीच करू शकणार नाही. अगं आधी आई दादांना कळवावं लागेल. थांब. नको 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 नको, मी ऑलरेडी कळवलंय. अर्चू, अच्छा, म्हणजे तुझं सगळं ठरलेलं आहेच. सॉरी 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 आणि थँक्यू. ठीक आहे, पदरी पडलं आणि पवित्र झालं, दुसरं काय? काय? नाही नाही, तुमचं चालू द्या, आलो मी. हे काय, कोणीच नाही इथे, काहीही तयारी झालेली नाहीये. आणि तू मला किती घाई करायला लावत होतीस, तयारी कर म्हणून. अरे म्हणजे काय, करायला नको का घाई? बरं मी काय बोलत बसले, मी बघते विजयताई काय कर. मेघना, तुम्हाला माहितीये का? काय झालं, इतकी एक्साइटेड काय? फोन आला का त्याचा? नाही रे, पण आम्ही उद्या जात नाही आहोत. काय, जाणं कॅन्सल झालं तुमचं? कसं काय? कॅन्सल नाही झालं, पण जरा लांबलंय, 3-4 दिवस तरी. का? अरे अर्चू वहिनीची मैत्रीण आहे ना, ती एक्झिबिशन करते, मग तिला मदत म्हणून अर्चू वहिनी तिकडेच राहायला जाणार आहे पुण्याला. मग ती आली 3-4 दिवसांनी की मग आम्ही जाऊ, पण आता 3-4 दिवस तरी आहेत. अरे वा, ग्रेट न्यूज आहे यार ही. पण त्या 4 दिवसांचा पुरेपूर वापर करायला पाहिजे आपण. हे बघ, तू सतत फोन करत राहा त्याला, तुझ्या त्या मनोजला. केवढी लाजते ही. सॉरी. सॉरी काय, तू खूप प्रेम करतेस ना त्याच्यावर. मग एनिवेज, हे बघ, त्याला फोन करत राहा आणि कसंही करून त्याचं माझ्याशी कम्युनिकेशन करून देतो. शक्य झालं तर त्याला इकडेच बोलावून घे, म्हणजे कसं होईल की मला भेटता येईल त्याला. ओके, चालेल. पण मी इतकी खुश आहे ना, एकतर तुझी आणि मनोजची भेट होईल आणि मला अजून काही दिवस इथे राहता येईल. बरं, मी हे माईंना जाऊन सांगू? अरे सांग ना, विचारतेस काय? आलेच मी. माई, मी देऊ का लावून? अगो बाई, तूही तयार झालीस? मी एकटीच राहिले वाटतं तयार व्हायची. नाही नाही, अर्चू वहिनी अजून तयार होती. अगो बाई, मग काय विचार. तू तिच्या आधी तयार झालीस म्हणून खुश आहेस ना? माई माई, तुम्हाला माहितीये का, काय? आम्ही उद्या जाणार नाही आहोत. अजून 2-3 दिवस इथेच राहणार आहे मी. अगो बाई, काय सांगतेस काय? तुला आवडलंय ना इथे खूप? खूप आवडलं. माई, आमच्या घरी कसं आहे ना, आम्ही येऊन जाऊन 3च माणसं, मी, आई आणि अण्णा. पण इथे कसं आहे, सगळे एकत्र असतात, खूप छान वाटतं. आणि माई, आपल्या घरच्या सगळ्यांचा स्वभाव किती छान आहे ना. खरं सांगू का, मला असं वाटलं होतं की मला इथे भरपूर दिवस राहता येईल, पण बघा ना आता. अगं बघूया मग इकडचाच एखादा मुलगा.
आणि लग्न लावून टाकू तुझं. काय मग राहा किती हवे ते मुंबईत. हा चित्रा, अगं आई अण्णा तुझ्या भल्याचाच विचार करतायत की नाही. मग माई बर, ह्या पुढे हा विषय बंद. बस. ठीक आहे, पण माई मला काम द्या ना काहीतरी. अगं किती हौस ग बाई तुला काम करायची. तिकडे पण असंच काम करतेस वाटतं सारखं. मग मला खूप आवडतं असं सतत काम करायला. आणि मग अभ्यासाचं काय, का तिकडे पाटा टाकणं चालू असतं. नाही नाही, फर्स्ट क्लास आहे मी BA ला. काय सांगतेस काय, बाप रे, हुशार आहेस की ग मग. अगं मग पुढे काहीतरी कोर्स कर की एखादा, शिक. आता किती निघालेत, काय ते होम सायन्स आहे, कम्प्युटर आहे, आणखीन काय काय बरेच कोर्स आहेत की. आणि एवढा फर्स्ट क्लास मिळवलायस तर शिक पुढे. आपल्या हुशारीचा उपयोग नको व्हायला. आणि अगो बाई गप्पा काय मारत बसले, चल सगळे जमलेत भाऊबीजेसाठी. चल चल पळ पळ. मेघना, झालं का तुझं? हो हो, छान दिसतेस. तू पण. ओय. ए आदित्य, कपाळावर झेपावणारी ही बेफिकीर जुल्फे वगैरे ऑफिस मधल्या मुली पिदावत असतात रे तुझ्यावर. म्हणजे काय, माझ्या वाटेकडे ना असे डोळे लावूनच बसलेले असतात. मी दिसलो की चिवचिवट सुरू करतात. आदित्य, हाय आदित्य, हॅलो आदित्य. नाही नाही, चालणार नाही. मी येतेच बघ ना तुझ्या ऑफिस मध्ये, येते आणि हाय हाय, मी मिसेस आदित्य देसाई. हॅलो, मी मिसेस आदित्य देसाई. अरे ग्लॅड टू मीट यू, आय एम आदित्यज वाईफ. मग येतील सगळ्या जणी लाईनवर. पण त्या सगळ्यांना माहितीये की मी मॅरिड आहे ते, पण त्यांनाच काही फरक पडत नाही. त्यांना मी आवडतो बस. तरी मला नाही चालणार. अरे पण त्यात माझी नाही आदित्य, हे माझ्या प्रेमाचं रिंगण आहे तुझ्या भोवती. तू या बाहेर बघायचं सुद्धा नाही. अरे पण मी बघतच नाही. हा, पण त्या सगळ्या जणी बघतात. तेच तर ना, मला माहिती आहे तू फक्त माझा आहेस. पण मला हेही माहिती आहे की सगळ्या जणी एका क्षणात घालवतात तुझ्यावर. त्याचं काय करायचं मी? त्याचं काय करायचं आपण? सॉरी ये रे ये, रेडी. आता सुपारी. ओवा. व्हेरी गुड. ए आई, आम्ही ना आमच्या रूम मध्ये जाऊन गिफ्ट बघतो. ए चल ना लवकर पडलं. माझं रिटर्न गिफ्ट ते काय तिकडे ठेवलंय? चल लवकर, नाहीतर आधी काका घेऊन जाईल. होय. चल 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 चल. अरे 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 काय रे आदित्य, काय तुझं रेप्युटेशन व्हेरी बॅड यार. अरे काय यार दादा, तू पण. अमित अरे चल, तू बस की पाटावर आता. मी अच्छा, मला वाटलं की आधी लाडक्या भावाची ओवाळणी असेल. काय रे अमित दादा असं म्हणतोयस तू? तू काही लाडका नाही आहेस का माझा? हे असं बोलणार असेल ना तर मग आता मला रडूच येईल. हा, अरे तू घरात सगळ्यांचाच लाडका आहेस. अर्जू अगं, अच्छा, म्हणजे मी नाहीये का? अरे असं कुठे म्हणाले मी? तू पण माझा लाडका आहेस. म्हणजे दादा नाहीये? नाना बघा ना, हे दोघं कसे चळतात मला. ए वेडे थांब, रडू नको ग, रडू नको. थांब, आलो आलो आलो, ओवाळ मला, चल आलो. चल ये ओवाळ.
गिफ्ट द्या. हे घ्या. ये मोठा गिफ्ट. पाय कोण पडणार? बरोबर आहे, बरोबर आहे. हा दे दे, माझ्याकडे दे. हा चला पडा. हा वाकायलाच लावतो. शाबास. हे घे. या आता. ठेवते. खाली दे इकडे. हळूहळू मुलांनी बघ. अगो बाई 2 गिफ्ट आणली आहेत. हो. आदित्य तुला खूप गोड आवडतं ना? असं नाही अरे. अरे झालं किती वेळ वाळू. दे आता गिफ्ट. पाय कोणी पडायचे असतात? मी मोठी आहे. धाकटा असला तरी आज त्याचा मान आहे नमस्कार करायचा. अरे रोज कसला मान. बरोबर मी करतो. येस. सुखी राहा. दे गिफ्ट दे. ये दे पकड. थँक्यू. उघडते आधी. घर तो म्हणाला मग लगेच उघडा. आवडत नसते. सोडून नको बघू. हे बघा. वा मस्त मस्त. अरे वा गड्या, क्या बात आहे. येस घड्याळ. मस्त आहे. थँक्यू. वा वा दणक्यात आहे बरं का भाऊबीज. अर्चू, हा दादाकडून आणि माझ्याकडून आणि येस. अजून एक. मग अगो बाई अरे मजा लॉटरीच केली. लागली आहे. दोन gift. मग ते ठेव आधी. अरे ते पण उघडून बघ. हा त्यासाठी दे मी. हा. काय आहे? काय आहे? आज तुझ्यासाठी आणलंय. काय आहे? दागिन्यांची पेटी की काय? बघ बघ उघडून बघ, आवडेल तुला. वा वा काहीतरी. काहीतरी दागिना घेतलेला दिसतोय. आवडलं तुला? पुरे आता. हे खरं तर बरोबर आहे बरं का. पुरे आता तुमचं. सतीशला बसू दे पाटावर. चला सतीश राव बसा. हो हो हो. अर्चू जाऊ ना? हो झालं ना सगळं? झालं. चला तू जा मेघना. तू आधी. अगं तू आधी कर. टॉस करायचं का आपण? थँक्यू दादा. थँक्यू काय थँक्यू. नमस्कार कर त्याला. म्हणू का थँक्यू? नाही. नाही. सुखी राहा. अर्चू हे माझं एवढंच सांगायचं, अरे. बाकी काही नाही. पण मी काहीच गिफ्ट आणलं नाहीये सतीश दादा तुझ्यासाठी. हो का? हरकत नाही, काळजी करू नकोस. जेव्हा योग्य वेळ येईल ना तेव्हा दुपटीने वसूल करीन सगळं. हा हसतेस काय? निदान पेढा तरी दे. 1 मिनिट थांब. दे. माई हे काय? हे पेढे मी स्वतः बनवलेत घरी. काय सांगतेस?
अरे वा. पण आम्हाला सगळ्यांनाही दे बरं का नंतर. हम्म. हम्म. हे घे. सुखेरा. चला, छान झाला कार्यक्रम. अरे सतीश, हे मेघना आणि चित्रा तुझ्या बहिणी. हो. हा, म्हणजे चित्रा आदित्यची मेहुणी झाली, हो की नाही? यावरून काहीतरी ती म्हण आहे ना, साली आधी घरवाली. हे काय चाललंय चावटपणा. बाई ती म्हण सांगितली मी. सुटलेत नुसते सगळे. तुम्ही काय हसताय, ओरडा की त्यांना. अरे काय तुम्ही पण.